थोड्या वेळात तर नक्कीच तुम्हाला एन्जॉय करताना पाहायला मिळणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्र पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. आणि ते मात्र खूप दुरून त्यांनी देखील प्रवास केला आणि ते प्रवास करता करता स्पर्धेमध्ये अंतिम दिवसामध्ये पोहोचतायत. आपल्याला देखील लाईक करतायत, हात देखील करतायत. नक्कीच म्युझिक वाजल्यानंतर त्यांचा देखील डान्स तुम्हाला नक्कीच निश्चित पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांचं म्हणजे नक्कीच करतील. प्रवास करून करून त्यांची मान लचकलेली आहे आमच्या डोरेमॉनची. डोरेमॉन आपण पाहतोय. चला ते मागच्या दिशेनं आता बेस्ट ऑफ टीम फाटाले आणि बेस्ट ऑफ टीम वफाने बॅटिंग करण्याकरता सायकल एंड वरती बॅटर सोनू आणि नॉन साईडला विकास आणि बॉलिंग वरती फाटालेकडनं पंकज मालीला आपण पाहतोय. पहिलेच प्रयत्न करता मेंटेन पॉवर पहिलाच बॉल इनसाइड कव्हरचा फटका स्वतःच्या फॉल्सवर इथे मात्र पंकज माली या साईडला करते कॅरी. फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट डाऊन आज बॅक टू द डगआउट. अक्षरच्या स्पर्धेचा आनंद आपण घेतोय आणि मग टीमला जॉईन सर्वांचं आता मध्य मनोरंजन केलं जाईल. कारण आपण पाहतो नक्कीच A&C एंटरप्राइजेस नायगाव संघाचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही वज्रेश्वरीकर चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन पार्टनर मैदानाच्या आतमध्ये प्रियांशू इथे चांगला बॉल थोडा डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला. लेंथ खूप चांगली होती. लाईन आपली पाहू शकाल मिस्टर पंकज माली. म्हणजे टेनिस बॉलमध्ये अक्षरशःमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या परिचयानं आपल्या क्रिकेटच्या आलिकावरती जे पहिलं नाव आलं ना ते मात्र पंकज माली पाहतोय. त्या गावातील सुपुत्र पाहतोय पाहू शकाल फाटाल्याकडनं आणि मात्र पाहू शकाल टीम बाफानेकडनं. खूप दूरवरून प्रवास करून आलेला डोरेमॉन सुद्धा इथे आपल्याकडे आलेला आहे. त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. मिकी माऊस वा काय खिलाडी जोडी वाटते. A1 जोडी मिकी माऊस. देखणी स्पर्धा आणि देखणे स्पर्धेमध्ये वजीरांची अफाट मेहनत तुम्हाला पाहायला मिळते आहे. अगेन बॉल तयार. इथे क्रॉस द लाईन खेळायचं होतं. परफेक्ट बॅटचं प्रॉपर पाहायला मिळत. इथे मात्र स्लाइस केलं थोडंसं ब्लॅटला आणि सिंगल या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते आहे. टीम आपण पाहू शकाल बाफाने नावसंख्या फलकावरती मात्र पाहायला मिळते. ती फक्त ना फक्त या ठिकाणी एक सिंगल 3 बॉलचा खेळ कंप्लीट केला पंकज मालीनं भाटालेकडनं. ब्रह्मांडदेव भाटाले या परिसरामध्ये सातत्याने येत असते. मग चांगले क्रिकेट भिवंडी टेनिस बॉलमध्ये प्रमोट करत असते. तोच मात्र पंकज माली आपल्या बॉल क्रमांक 4 करता इथे तयार. टॅकिंग शॉट जबरदस्त स्ट्रोकमध्ये आपण पाहू शकाल. फिनिश करता प्रयत्न होता कव्हरला मात्र थोडंसं आउटफील्ड खराब आहे या मैदानाची. आणि इथे मात्र एक सिंगलच्याच मदतीनं धावसंख्या फलकावरती ती मात्र 4 बॉल नंतर 2 या धावसंख्येवरती. चार बॉलचा खेळ किती कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती थोडं पाहतोय टीम बाफाने. चांगला असतो कंपो पाहू शकाल. इथे मात्र कव्हर खेळायचा प्रयत्न केला. एस्ता कव्हर आणि वाईटिश लॉंगमध्ये फील्ड होईपर्यंत दुसरा धावायचा इथे प्रयत्न. आज गुड रनिंग आज सुपर आणि बिग विकेट विकेट 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या चित्याच्या चपलाईनं. आणि या 2 धाब्याच्याच मदतीनं धावसंख्येत जाऊन पोहोचते मात्र 4 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल इथे बाकी आहे. टीम नायगाव देखील या स्पर्धेत दाखल होताना पाहायला मिळते. आपलं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण गेल्या वर्षामध्ये उमेदवार स्पर्धा आम्ही कंप्लीट केली. नायगावकरांचं अपार्टमेंट पाहू शकाल. पहिलं नाव जर क्रिकेटमध्ये नायगावकडनं ब्रॉन्झ झालं. सध्या परफेक्ट ऑलराऊंडर ते पहिलं नाव होतं शैलू. इथे मात्र राईट ऑन द टार्गेट यू बी मिस अँड डेफिनेट हिट होताना पाहायला मिळतंय. विकेटचं बदल खेळाडू बाद DJ मारली मिठी मला
टॉरी बॉन्ड आपण पाहतो नक्कीच इथे एन्जॉय करत असताना मिकी माऊस आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धती इथे मात्र परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. पूर्णपणे पाहू शकाल नक्कीच प्रेक्षकांसमोर ते केलं जात आहे आणि इथे पाहायला मिळेल की स्पेल क्रमांक 2 बॉलिंग मागपत्ती आलाय गोलंदाज 444 आचोळे संघाचा कर्णधार आणि A&C एंटरप्राइजेस नायगाव संघाचा कर्णधार. खूप आपण bowling. नाणेफेकीसाठी यायचंय. या ठिकाणी 444 आचोळे आणि A&C एंटरप्राइजेस नायगाव. तर नक्कीच आपण पाहतो नक्कीच मग माली आता बॉलिंग मागपत्ती आलाय स्पेल क्रमांक 2 आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती असताना अगेन ते आपण जाऊया आता मागच्या दिवशीनं पहिल्या इनिंग्समध्ये पाहतो भाटाले अगेन बाफाने ही मॅच तुम्हाला मात्र राहून होताना पाहायला मिळते. बॉल क्रमांक फर्स्ट स्पेस खूप चांगला होता डिलिव्हरी खूप चांगली केली होती नाईस ऑफ द लेंथ एक चांगला शेड्यू या ठिकाणी डिलिव्हरी केला गेला ॲज गुड बॉलिंग ॲज गुड क्रिकेट म्हणून म्हणतो ना की प्रयत्न अर्थी परमेश्वरचं म्हटलं जातं नाही तर मित्रांनो खरं देखील आहे आयुष्यामध्ये ज्याने प्रयत्न केला त्यांनी ते देखील देवाने त्याला साथ देखील दिली आहे. मग क्रिकेट असो की आपलं स्वतःचं एक लाईफ असो आयुष्य असो इथे पाहायला मिळते. आम्ही वदेश्वर चषक 2026 पाहतोय एका साईडनं बाफाने तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळते आणि भाटाले तुम्हाला फील्ड करताना पाहायला मिळते. भेवंडी टेनिस बॉल एक चांगल्या पद्धतीने प्रगती पथावरती आहे. ॲज भेवंडी टेनिसनं काय दिलं याच भेवंडी टेनिसनं तुम्हाला पहिल्यांदा चॅलेंजचं मैदान दिलं. ॲज भेवंडी टेनिसनं तुम्हाला मात्र क्रिकेटची पंढरपुरी दिली. याच मात्र भेवंडी टेनिस आज मात्र तुम्हाला ऐश्वर्य स्पर्धा दिली आणि 100% या भेवंडी टेनिसनं तुम्हाला मात्र पहिलं प्लॅटफॉर्म दिलं ते मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं. ते भेवंडी तालुक्यातील स्पर्धा तुम्हाला रंगताना पाहायला मिळते. इथे व्हाईट बॉल कुणाल जाधव दर्शवताना आणि एकदा विचार मदतीने धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल ती फलकावरती 6 या धावसंख्येवरती. शॉट ऑफ लेंथ बॉल मिड विकेट वरनं आता सुपर ब्लास्ट टायमिंग परफेक्ट मिडलला बॉलला फेकून दिलं गेलंय. आज विकेटचा हाय आणि याच 6 धावेच्या मदतीने आपण पाहतो की धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती मात्र फलकावरती आपण पाहतोय 12 या धावसंख्येवरती. 12 रन आपण पाहू शकतो ऑन कार्ड. क्या बात आहे एक जबरदस्त आपलं पाहायला मिळते. चला स्पीडअप कर आपण जाऊया मॅचच्या ठिकाणी. चांगला सोकाला इथे मात्र भरपूर दूरचा बॉल पाहू शकाल. हॉप सम पासून आपण थोडंसं दूरवरती बॉलला थोडंसं फेकण्याचा प्रयत्न केला गेला आणि हॉप समनं तिथे बॉल मात्र परत पाहू शकाल व्हाईट बॉल धावसंख्या इथे मात्र एकानं जाऊन पोहोचेल ती मात्र 13 या धावसंख्येवरती. पण म्हणतो ना की आपलं महाराष्ट्र खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ग्रामीण टेनिस आज एवढ्या पद्धतीने प्रगती पथावरती आहे ना की आज या प्रत्येक खेळाडूला पाहू शकाल उमेद दिली जाते. गेट बॉल खूप चांगला बॉल पाहू शकाल. समोर जी गाडी आहे ती मात्र लाईट बंद करा. सर यानंतर होणारी नाणेफेक आपण पाहतो एका साईडनं नायगाव आणि अगेस आपण पाहतोय चार बॉलचा किती कबड्डी चालाय आणि धावसंख्या मात्र इथे वाफाणे साऊंड मात्र 14 या धावसंख्येवरती. लास्ट आपण पाहू इथे मात्र आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. अंतिम 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. बॉल क्रमांक 5 बॉल तो मात्र स्प्लेट केलं गेलं बॉलला. आतापर्यंत मात्र इथे मात्र 5 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झालाय आणि आता अंतिम बॉल इथे पाहायला मिळतोय. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल की जी लहान मुलं 4 दिवसापासून जे आपण पाहू शकाल ऑनलाईनचा पूर्णपणे सीमेचा ताबा घेतात. बॉल गेला तरी हाणून देतात. ते नक्कीच कुणाल भोईर आणि जयेश पाडुसा यांना आपण आपल्या कमिटीकडनं मात्र जे कॅप्स देतोय दोघांना.
सगळा बॉल इथे पत्र टाकायचा प्रयत्न केला गेलाय. तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मात्र म्हणतात ना की लहान मुलं ही खरी अर्थाने देवाघरची फुलं असतात आणि त्या वयामध्ये पागळणं खेळणं मग त्यानंतर मात्र मोठ्यांचं मान ठेवणं तसे असे दोन जेव्हा पाहतोय कुणाल आणि त्यासोबत इथे आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच चांगलं क्रिकेट पाहू शकेल. तिथे मात्र अजूनही शेवटच्या स्पेलमध्ये पाहायला मिळतं की ओव्हर क्रमांक 2 असताना अंतिम बॉल इथे फेस करण्याकरता तयार होताना पाहायला मिळतंय. बाफाने आणि भटाल एक चांगलं म्हणजे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय या अंतिम सुपर संडेमध्ये. यानंतर आपल्याला पाहायला मिळणार एका साईडला अगेन्स आपण पाहतोय टीम अचोले दोन्ही कॅप्टन्स जॉईन होतात. नक्कीच थोडंसं जवळवरती ती मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चला आपण जाऊया या ठिकाणी जी दोन लहान मुलं पाहतो नक्कीच 4 दिवसामध्ये मेहनत घेतायत त्यांना आपण इथे कॅप्स देतोय. कुणाल आणि जयेश. अंतिम 6 बॉलचा खेळ इथे शेष आहे पहिल्या इनिंग मध्ये पाहतोय आणि टीम पाहायला मिळते. आता आल्या प्रेक्षकांच्या माहिती घेतो एका साईडने टीम भाटाले आणि टीम मात्र बाफाने यांच्यामध्ये चांगली मॅच तुम्ही पाहतात ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. बाफाने बॅटिंग करत असताना 12 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला 17 धावांवरती खेळते 2 विकेट लॉस ऑफ आणि टीम मात्र पाहू शकाल की छप्रमान देव भाटाले कडनं बॉलिंग मार्कवरती आला. शेवटचा अंतिम स्पेल करते एक नवीन उमेद नवीन चेहरा एक नवीन संघर्ष घेऊन मिस्टर पियुष पाटील पाहत आहे. पियुष माली सर्व माली बंधू पाहत आहे फाटाले गावचे. यावरी परफेक्ट फ्लॅटेड डिलिव्हरी इथे मात्र दर्शवताना पाहायला मिळणार आहे. इथे मात्र या 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र फलकावरती पाहायला मिळते 23 या धावसंख्येवरती. स्टँडर्ड डिलिव्हर जाग्यावर खेळला गेला. टायमिंग तिथे मात्र लाजवाब पाहायला मिळालं आणि मात्र बेमिसाईल टायमिंगनं बॉलला फेकून दिलं गेलं सरळ मात्र आउट ऑफ द पार 6 धावा. त्यानंतर आपण पाहतो नक्कीच शिवा पाटील आणि उल्हास पाटील कलमोर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. येणार त्यांची स्पर्धा तुमच्या सर्वांच्या भेटीला येणार आहे 24, 25, 26 जानेवारी. 26 जानेवारी क्रिकेटचा महातारा नित्यसाई कलमोन ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गावचषक कलमोन तुमच्या भेटीला येणार आहे. निंबवली संघ इथे दाखल होतोय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लोकांचा बॉल अक्षतावरती हुकरचा प्रयत्न केला. मिडलमध्ये खेळणं खूप कठीण देखील असतं. मग टायमिंग त्या ठिकाणी तुम्हाला सेकंदामध्ये इथे मात्र पैकी चांगली कलेक्शन झालंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्याच मदतीनं टीम मात्र वाफाने जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. विकास आतापर्यंत 5 चेंडू 10 धाव खेळतोय. निवृत्ती 15 4 बॉल 8 धावसंख्येवरती आणि पियुष मालीला आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय ज्यांनी पहिले 2 चेंडूमध्ये इथे सुरक्षित हाताला गेले. मोठा स्ट्रोक मारू दिला नाही आहे पण मिड विकेट असेल. त्यानंतर पहिला बॉल लोअर फुटर झाला तिथे कनेक्शन पण टायमिंग प्रॉपर करताना पाहायला मिळाला. बिग बॅटर मिस्टर विकास मग पाहतोय सायका एंडवरती आहे. बॉल क्रमांक 3 इनसाइड कव्हर इथे वाटत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅटचं टॉप एज आणि त्यानंतर माऊच्या सिंगल डबलचा प्रयत्न मात्र इथे विकेट्स महत्वाची विकेट्स आता इथे मात्र गॉन होता पाहायला मिळेल. कारण क्रीज सोडलं गेलं. क्रीज जर थांबलं असतं तर वेगळा विषय होता. इथे मात्र पाहायला मिळणार आहे विकेट होता विकेट क्रमांक 3. SK सापे बी संघ इथे दाखल झालेला आहे त्यांचं आम्ही वज्रेश्वरीकर चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. भाटाले आणि बाफान यांची चांगली बॅट तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर नायगाव अगेन्स्ट तुम्ही अचोले असे तालुक्यातील दोन्ही नामांकित टीम ज्यांच्यामध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळणार आहे. बॉल क्रमांक 4 26 26 धावसंख्येवरती मात्र वाफाणे यावेळी आज वाईट बॉल धावसंख्या इथे मात्र 1 ने पुढे सरकून जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवरती. सोबत संडे जरी असला तरी क्रिकेट तुम्हाला मात्र त्याच पद्धतीने पाहायला मिळतंय आणि ते मात्र यानंतर नायगाव तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यांच्या आगे समोर पाहू शकाल नक्कीच टीम अचोले
स्विंग परफेक्ट मध्ये डिलिव्हरी केली आहे. स्लोवर बॉल इथे मात्र दिला गेलाय. थोडंसं मुवमेंट करण्याचा प्रयत्न होता इथे मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण जर पाहिलं इथे मात्र स्पर्धेच्या माध्यमातून चांगली स्पर्धा तुम्हाला घडताना पाहिजे. सुपर संडेमध्ये 2:06 चला इथे स्पीडअप करावा लागेल. देखणी स्पर्धा आहे. युट्यूब देखील ऑन आहे आणि किंग ब्रदर्स नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आज प्रत्येक ठिकाणी पोहोचती आहे. त्या युट्यूब चॅनल प्रत्येक मात्र क्रिकेट रसिकांचं नक्कीच मी व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ केल्टन गणेश पाडो तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. इथे मात्र डॉट बॉल आहे, रस नाही आणि विकेट देखील नाही आहे. डॉट बॉल आहे. बॉल कलेतन पण डॉट असेल हा नियम सर्वांना माहिती आहे, सांगणं गरजेचं नाही. तरी तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून मी कंप्लीट करतोय. मग त्यानंतर तुम्ही मात्र पंचांकडे कोणत्या प्रकारचा आक्षेप घेऊ नका, कारण तुम्ही क्रिकेट खेळताना या सर्व नियमांचं पालन तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे. कारण नुसतं क्रिकेट खेळणं हे मात्र महत्त्वाचं नाही आहे. मग त्या ठिकाणी जाऊयात. इथे मात्र अंतिम बॉल फेस करण्याकरता तयार बिग बॅटर मिस्टर प्रिन्स आपण पाहतोय. 0 या धावसंख्येत मात्र वैयक्तिक आता आहे. मध्ये इथे शेवटचा बॉल इनसाइड कव्हर. इथे मात्र बॅटचं फ्रीज पाहायला मिळते. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. वेल ट्राय, प्रयत्न खूप चांगले होते. नॉमॅस लँडमध्ये इथे चेंडू मात्र लँड झालाय. 3 षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे ती मात्र फलकावरती 27 या धावसंख्येवरती. चला नायगाव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. चला टीम नायगाव संघाचा कर्णधार आणि टीम असोली संघाचा कर्णधार मुख्य मंचामध्ये मी विनंती करतोय. तकडी स्पर्धा सुपर मध्ये पाहतो. एका साईडनं टीम नायगाव अगेन्स्ट तुम्ही जर पाहिलं तर नक्की तुम्हाला पाहायला मिळणार आहे टीम अचोले. कॉल टीम जिंकला गेला आपण पाहू शकतो. टीम आपण पाहायला मिळते. नक्कीच आपण राज स्थानापनवा दोन्ही कॅप्टन्स आपण इथे स्थानापन व्हायचं वेळ देखील कमी आहे. मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण जर पाहतो नायगाव संघ टीम नाणेफेक जिंकला. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण क्षेत्र असेल, नवीन बॉल असेल, या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल आणि याच परिसराबद्दल काय म्हणशील? अतिशय सुंदर आयोजन आहे. त्यानंतर इथे आलात, कसं वाटतं इथे येऊन? खूप छान वाटलं, पण थोडे रस्ते खराब आहेत तुमचे, ते जरा बघा. नक्कीच महत्त्वाचा प्रश्न तर उत्तर दिलं तुम्ही. धन्यवाद. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. टीम आपण पाहिलं तर नायगाव टीमचे कर्णधार जॉईन आपल्यासोबत डिसाईड केली इथे मात्र बॉल फर्स्ट. तर नक्कीच आपण पाहतो टीम अचोले दूरचा प्रवास आहे. वसे मात्र म्हणतात की नामांकित गाव एक तालुका पाहतो जिथे मात्र खूप सारे माझी गोखेरा टीम देखील स्पर्धेत दाखल होती. नायगाव देखील तुमच्या समोरील गाव आहे. खूप काही दूरचं अंतर नाही आहे. आमचं साताऱ्यात त्या विभागात येणं असतं. पुढच्यामध्ये आमच्यासाठी देखील स्पर्धा आहे. काय म्हणाल इथे आणि तिथे काय फरक आहे? इथे या विभागामध्ये आलं तर कसं वाटतंय? या विभागात चांगलं वाटतं याला, असं काही नाही आहे, पण चांगलं आहे. नाणेफेक जिंकला असं तर काय निर्णय असा? नानापैकी क्षेत्ररक्षणच असतं आमचं. आता बॅटिंग करणार की धावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 50-पर्यंत तरी धावा करूच. तर नक्कीच वेळ कमी आहे. सुपर संडे पाहतो या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर टीम मात्र नायगाव टीमनं आणि ते डिसाईड केलं की पहिल्यांदा बॉल फर्स्ट आणि त्यांच्या आगेच तुम्ही पाहणार टीम आपल्याला पाहायला मिळणार. टीम मात्र अचोले तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. त्याआधी आपण जाऊयात ज्या मॅच आहे ती मात्र मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. भिवंडी टेनिस बॉल एका साईडनं बाफाने तर एका साईडनं भाटाले. एकोणतीस धावांचा बाफा आव्हान आहे. 29 बनवायचे आहेत टीम फाटाले. बाफाने टीम इथे मात्र फील्ड करताना पाहायला मिळतीये. कालचा दिवस अप्रतिम पाहायला मिळाला. मात्र बदलच्या मालक कल्पेची मात्र टीम देखील जीवचंद या स्पर्धेमध्ये दाखल होती. मध्ये पराभूत होताना दुसऱ्या राऊंडमध्ये पाहायला मिळाली. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. खूप साऱ्या स्पर्धा होणार होतील. परवापासून डिंगडॉंग वडवली. 24 तारखेपासून कलंबोन चषक कलंबोनचं मैदान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 24, 25, 26 त्यानंतर 23 तारखेला खास कुपरी इथे मात्र वैतरणा स्पर्धेमध्ये आम्ही देखील पोहोचतोय. सकाळी ठीक 9:30 वाजता स्पर्धा मात्र ऑन असेल. वैतरणा कसराली या ठिकाणी. त्यानंतर 20 तारखेला डिंगडॉंग वडवलीचं मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे मात्र 3 वाईस तुम्हाला ऐकायला मिळतील. एका साईडनं सिद्दीक भाबी वाईस ऑफ ठाणे भिवंडी, त्यानंतर पालघर भूषण प्रमोद शेळगे आणि त्यासोबत आम्ही देखील जाऊ तर मॅचच्या ठिकाणं. पहिला बॉल इथे मात्र कव्हर पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक केलं बॉलला, असा कव्हर डिपला.
एक सिंगल आणि एक सिंगलच्याच मदतीने इथं मात्र स्वतःचा अकाउंटने खऱ्या अर्थानं धावसंख्येला सुरुवात केली आहे. टीम मात्र बिग बॅटर मिस्टर प्रयाग माली आणि पंकज मालीला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मार्कवरती या धावा डिफेंड करण्याकरता मिस्टर प्रिन्स आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती पाहतोय. एक चांगली स्पर्धा तुम्हाला घडताना पाहायला मिळते. लोड फुलटच बॉल ऑन साइडला गेला. इथे मात्र डाऊन दिगी राहून बॉल निघून जाईल. 1 पाऊंड चौकार 4 धावा. नक्की ऐकवलं गेल्या स्पर्धेच्या माध्यमातून. पण मित्रांनो म्हणतो ना की सुखापेक्षा दुःखामध्ये पोचणारा मित्र हा सगळी जपत राहा, कारण तो मित्र पुन्हा मिळणार नाही आहे. सुखामध्ये पूर्ण गाव काय सर्व मात्र इकडे जवळ येत असतात, मात्र दुःखामध्ये तुमच्याजवळ जो असतो ना तो आपला मित्र असतो. इथे मात्र ऑन साईडला चांगला स्ट्रोक होता, मात्र विकेट स्वरूपात चांगला झेल त्या ठिकाणी केला कॅरी. खूप चांगला प्रयत्न होतो मी म्हणेन की प्रिन्सकडनं. आणि तिथे मात्र इथे परतावा लागेल बिग हिटर मिस्टर पंकज प्रयाग मालीला इथे परतावा लागेल. विकेट क्रमांक फर्स्ट. नवीन पोपट हा लागला मी तू बोलायला तर 32 विकेटचं फर्स्ट डाऊन मिस्टर प्रेम माली आपण पाहतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील आपण पाहतोय आणि प्रयाग माली आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती आतापर्यंत मी पण प्रिन्सने खऱ्या अर्थाने कमबॅक केलाय, कारण पहिल्या 3 बॉलवरती 1 विकेट डाऊन ॲज अ इम्पॉर्टंट लो स्कोरिंग अँड डाऊन विकेट्स ॲज अ डॉट बॉल. प्रेम आपण पाहू शकतो नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सायकल एंडवरती पाहायला मिळतोय. फ्लॅट डिलिव्हरीचा थोडासा मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला तुम्ही पाहू शकाल इथे मात्र एक सिंगल आणि एक सिंगलच्याच मदतीनं धावसंख्या इथे टोटल जाऊन पोहोचेल ती मात्र 6 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. दुपारचं सत्र जरी असेल ना तरी या निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्पर्धा आज महाराष्ट्रामध्ये रंगताना पाहायला मिळते, कारण आम्ही वज्रेश्वरीकर एक देखणी स्पर्धा देखणं दिमागदार आयोजन तुम्ही पाहू शकाल. आणि स्पर्धेकरता अफाट घेतलेली मेहनत याचं स्वरूप मात्र आज अंतिम दिवसामध्ये काही सेकंद काही मिनिटं मात्र फक्त बाकी आहेत. लोअर फुटच बॉल आला तसा पाठवलाय बॉलला, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार. संघर्षाचा संकनात शंख फुकली या मैदानाच्या आतमध्ये. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. पाहतोय या स्पर्धेमध्ये आमचे तरी कार्टून तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि तुमच्याकडचं म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणतात ना की जिथे चेहऱ्यावरती दुःख जरी असेल ना ते तुम्ही खेळकून हसाल. म्हणून म्हणतात ना की आयुष्यामध्ये कितीही संकट आलं ना तरी मात्र आपल्या चेहऱ्यावरती स्माईल नेहमी सोडू नका मित्रांनो. वेळ आज ना उद्या नक्कीच बदलेल. 7व्या मॅचच्या दिशेनं बॉलिंग मार्कवरती 13 बॉल आणि 7 धाबींची आता गरज आहे. विजयाकरता नवीन बॅटर प्रयागला ती मात्र मिळते संधी. तो सायकल त्याला पहिला स्ट्रोक त्यांनी खेळला. इथे मात्र परफेक्ट व्हाईट बॉल यॉकअप बॉलवरती प्रसिद्धी तर पाहायला मिळाला. ब्लॉकलचा मात्र प्रश्न इथे पाहायला मिळतोय. तर ब्रह्मास्त्र मात्र आपला वापरला गेलाय. ओव्हर इथे मात्र पहिली कंप्लीट झाली आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयाकरता बर्माच्या 17 धावा. कम ऑन डीजे सुपर संडे. चला घाई करा आता. 12 बॉल 17 धावा. बाफाने गेस भाटाले
फेवंडी टेनिस बॉल मध्ये एक दिवनो युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे वज्रेश्वरीच्या मैदानावरती. बॉलिंग मागवरती गोलंदाज निवृत्ती. फिल्डिंग करते बाफाने. क्लोज करी मॅच. चांगला बॉल इथे डिलिव्हर केला आहे. अप्रतिम पाहू शकता इथे मात्र थोडीशी फील्डमध्ये फंबल होताना पाहायला मिळते. एसटीच्या भूमिकेत असलेला खेळाडू तुम्ही पाहतात आणि तिथे कुठेतरी आपण जर पाहिलं तर एक मोस्टली खूप स्ट्रॉंग ही मात्र भूमिका आहे. कारण एकच खेळाडू आहे ज्याला मात्र पूर्ण मैदान पाहण्याचा हक्क असतो. मग त्यानंतर त्याच्याकडे होणारे झेल कॅरी, मग त्यानंतर त्याचं पूर्ण नियंत्रण, बॉलिंगमध्ये देणारा फेरबदल, की फलंदाजचं मुवमेंट ॲक्शन कशी असेल, तो स्टँड करतो की नाही करतो हे पाहणं ॲज अ इम्पॉर्टंट. म्हणून म्हणतो ना की तुमचा एसटीच्या मागे असलेला खेळाडू म्हणजे विकेट किपर खूप महत्त्वाचा असतो. धावसंख्या फलकावरती आहे तेव्हा मात्र 13. विजयाकरता 11 बॉल आणि 16 धावेची गरज आहे. 11 बॉल 16 धावा. चांगला स्ट्रोक आहे इथे मात्र ऑन साइडला बॉल आलाय सरळ मात्र क्रॉस बॉक्सच्या दिशेनं. इथे दर्शवताना बिग ब्लास्ट बिग बो बिग हार्ड मिस्टर प्रयागच्या बॅटमधनं. नेक्स्ट बॉल अगेन आपण पाहतोय आतापर्यंत 10 बॉल आणि फक्त 10 धावाची गरज आहे. 1 रन्स महत्वाचं इम्पॉर्टंट. सर यानंतर टीम नायगाव आणि अगेन आपण नक्कीच असोली टीम राहायचं आहे. चव्वेचाळीस 41 फॉईज अचोले आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळणारी टीम मात्र नायगाव. हे मॅच थोडंसं मात्र वन साईड पाहायला मिळत नाहीये कारण 1 रन ॲज अ इम्पॉर्टंट खूप काही महत्वाचं आहे. 9 बॉल 9 रन्स मिळतो मॅच. आणि इथे त्याच पद्धतीने त्याच रसेल का फ्लॅट अँड डिलिव्हरी इथे मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला. एस्ता कव्हरला अप्रतिम झेली कॅरी विकेटचा बदल खेळाडू बाद. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नक्कीच भाटाले खेळणं मिस्टर आयुष्य माली पण पाहत आहे नवीन बॅटर चांगली तुम्ही पाहू इथे मात्र अगेन्स्ट तुम्ही पाहतात आणि मोस्टली आपण विजयाकरता 9 धावेची गरज आहे. बॉल क्रमांक 5 पर्यंत तयार आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साइडला इथे मात्र लाजबाब स्ट्रोक जेवढी उंची तेवढीच लांबी आदोबी क्याचा हाय हेवन क्वालिटी षटकार 6 धावा. (26 रन ऑन कार्ड 2 विकेट. इथे मात्र चांगला बॉल होता. षटक इथे कंप्लीट झाले. दुसरं कमांड इथे धावसंख्या फलकावरती 26. मंडप डेकोरेटर्स राजेश बसवत कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. राजेश बसवत कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा. सहा बॉल आणि 3 धावाची गरज आहे.
लास्ट ओव्हर अगेन्स्ट गोलंदाजी मागमध्ये पाहतोय गोलंदाज प्रियांशू मिस्टर हार्ड बॅटर आणि स्ट्राईक रायगला पण पाहतोय 5 बॉल 14 धावटी खेळतोय जबरदस्त 2 षटका त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले पॉवरफुल ब्युटिफुल हार्ड मुवमेंट करत असताना आपण पाहतोय 6 बॉल 3 रन्स विन द मॅच टीम भाटाले बाफाणेकरनं गोलंदाजी मागमध्ये पाहू शकतो लो स्कोरिंग मॅच 18 मध्ये बनवायच्या होत्या विजयाकरता 29 धावा तिथे रनक पाहू शकतो स्पीडअप करावा लागेल चला यानंतर मात्र टीम नायगाव तुम्हाला मात्र फील्ड करताना पाहायला मिळणार आहे इथे फटका फसला आहे शेडू हवेमध्ये आहे स्वतः फॉल्टमध्ये झेल होईल का कॅरी इथे मात्र आता मॅचमध्ये इंटरेस्ट होताना पाहायला मिळणार आहे कारण 5 मध्ये 3 बनवायच्यात लो स्कोरिंग मॅच ॲज अ इम्पॉर्टंट मॅच लो स्कोरिंग मॅच हिस्ट्री ऑफ क्रिकेट कारण सर्व काही क्रिकेटने दिले आज मॅच ऑन झाली आहे अंतिम शकलेकरता खेळण्याकरता पाहू शकाल टीम इंडिया आणि न्यूझीलंड ही मॅच तुम्हाला नक्कीच ऑन होताना पाहायला मिळते चल थोडीशी घाई करा बॅटर पाठवा चला बॅटर 5 बॉल आणि विजयाकरता 3 रन्स विन द मॅच असोले अगेन्स्ट पाहू शकाल नक्की टीम नायगाव एकाच विभागामधनं सातत्यानं बिलॉन करत असेल प्रत्येक टुर्नामेंटच्या माध्यमातून वस्ती तालुक्यातील 2 नामांकित टीममधनं एक चांगला संघर्ष या नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे शांतता खूप पाहायला मिळते त्यानंतर येणारा खूप साऱ्या स्पर्धा तुम्ही पाहतात मग त्यानंतर खास कोपरीची स्पर्धा 22 तारखेपासून 20 तारखेपासून टिंगटॉक भडवली डॅनर क्रिकेटचा म्हातारा पुढच्याच महिन्यामध्ये मापोलीकरांची स्पर्धा येणार आहे 1 लाख रुपयाचं प्राइज आहे आसिफ शेख यांच्या माध्यमातून स्पर्धा आमच्यापर्यंत देखील पोहोचते 5 बॉल 3 धाबीची गरज सेकंड बॉल शॉर्ट ऑफ लेन अक्षरशः वेट कोण खेळला गेला वेट वॉच आणि त्यानंतर मात्र फायर होताना पाहायला मिळाला चौकार हा विजयाचा स्ट्रोक्स आणि बेस्ट ऑफ लक टीम इथे पाहायला मिळते ती टीम पाहू शकाल टीम ब्रह्मानदेव भाटाले थोडंसं मात्र टीम बाफाणे या स्पर्धेमध्ये आपण आला चांगला क्रिकेट पाहायला मिळालं चला टीम नायगाव लगेच मैदानाच्या आतमध्ये चला मॅन द मॅच देण्याकरता इथे मात्र टीम भाटाले आचोळे संघ आपण सलामीचे फलंदाज रेडी ठेवायचे आचोळे संघ टीम भाटाले संघाचा पंकज आपण मानतो मॅच करता इथे या विनंती करतो इथे मात्र मानतो मॅच देण्याकरता शिवम बिरजे आपल्या शुभस्तेमध्ये या ठिकाणी आपण पंकज याला मॅन ऑफ द मॅच वितरित करायच्या मॅचमध्ये पाहू शकतो चला अगेन्स्ट आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं टॉप फायटिंग पाहायला मिळणार आहे एका साईडनं टीम नायगाव आणि त्यांचं अगेन तुम्ही पाहू शकाल नक्कीच टीम अचोले वसई तालुका पालघर जिल्ह्यातील एक चांगलं क्रिकेट सातत्याने तुम्ही पाहतात कारण चांगलं क्रिकेट त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतं निश्चित असतं कारण त्यांचे सर्व खेळाडू कूल असतात आणि खऱ्या अर्थानं सायलेंट आणि मात्र क्रिकेटला भूसंख्येने मानणार आहे ही वसई तालुक्यातील टीम आहे एकासाठी पाहू शकाल नक्कीच 44-41 बॉईज अचोले एसी इंटरप्रायटिस नायगाव आपण जर पाहिलं तर टीम मात्र स्वप्नील ठाकरे यांच्या नावाने खेळते इथे मॅन दिली जाते शिवमिरी यांच्याकडनं पंकज आपण पाहू शकतो या ठिकाणी हार्ड बॅटर टीम भाटाल्याचं एक महत्त्वाचा बिग बॅटर त्यामध्ये इथे सन्मान केले जाते तिचे केक शॉप यांच्याकडनं पेस्ती त्यानंतर पाहू शकाल नक्कीच राज शेळके आणि ऋषभराव यांच्याकडनं ट्रॉफीचं पण पाहतोय त्यानंतर कॅप्स देखील पाहतोय